रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण अशा एका प्लॉट मध्ये आलोय की ज्या ठिकाणी प्लॉटची कंडिशन म्हणजे ऊस अगदी सोडून द्यायचा होता, म्हणजे त्याची पाचट झाली होती. अशा कंडिशनचा ऊस आहे आणि त्या ऊसामध्ये आपल्या रामा ॲग्रोटेकनी काय कमाल केली हे आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर हे आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला माझी ओळख करून देतो आणि ज्यांचा प्लॉट आहे त्यांची पण आपण ओळख करून घेऊ. मी बारामती तालुका प्रतिनिधी निलेश घाडगे आणि आपले डीलरच आहेत ते आणि त्यांचाच प्लॉट आहे. तर तुम्ही तुमची ओळख करून द्या शेतकऱ्यांना. शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी शेलार निलेश किसन, मुक्काम पोस्ट कन्हेरी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. गेली 3 वर्षापासून मी रामा ॲग्रोटेक च्या माध्यमातून, घाडगे सरांच्या माध्यमातून याच्यामध्ये मी काम करत आहे. माझ्याकडे पेरूची बाग आहे, डाळिंब आहे, पपई आहे, सीताफळ आहे. म्हणजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी ऑर्गॅनिक मध्ये काम करणारा माणूस आहे सुरुवातीपासून. त्याच्यामुळे मी त्या ऑर्गॅनिकची आवड असल्यामुळे मी घाडगे साहेबांच्या सान्निध्यात गेलो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीला आपण पहिलवान बनवायचं असेल तर ऑर्गॅनिक 100% ऑर्गॅनिक शिवाय पर्याय नाही. जमीन तुमची जर चांगली सुपीक असेल तरच तुम्हाला अशा पद्धतीने त्याचा रिझल्ट पाहायला मिळेल. नाही, मला एक गोष्ट सांगा, ह्या ऊसाची लागण तारीख काय आपली आता सांगायचं झालं तर हा ऊस आपण फेब्रुवारी मध्ये लावलेला होता साहेब. बघा, म्हणजे फेब्रुवारीमध्ये ऊस लावलेला होता. फेब्रुवारीमध्ये ऊस लावलेला होता आणि अक्षरशः म्हणजे ह्या पिकामध्ये सुरुवातीला आपलं डाळिंबाचं क्षेत्र होतं. डाळिंब आपलं 7 ते 8 वर्ष डाळिंबाचं पीक होतं. ते पीक काढलं आणि मग फेब्रुवारीमध्ये आपण ऊसाची लागवड केलेली आहे. पण मागच्या 2 वर्षापासून आपण तुमचं औषध वापरत होतो ह्या रानाला. ओके. त्याच्यामुळे ही जमीन पूर्णपणे सुपीक झालेली होती. सुपीक झालेली होती. नाही, तुमच्या भाषेत पैलवान. आमच्या भाषेत पैलवान बनलेली आणि त्याच्यामुळे आपला जो रिझल्ट आलाय त्याला कारण आहे फक्त ती पैलवानकीचा 100%. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की ह्यांच्या प्लॉटला ज्यावेळेस आपण मधल्या उन्हाळ्याच्या काळामध्ये अगदी प्लॉट मध्ये काहीच राहिलं नव्हतं आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर मी माझ्याकडे व्हिडिओ आहे, आपण व्हिडिओ पण बघू शकतो. साहेब, व्हिडिओ पण दाखवा. आपण शेतकरी मित्रांना पहिला ह्या ऊसाचा व्हिडिओ आपण दाखवू आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर लोकांमध्ये ही होईल, म्हणजे लोकांना वाटेल की याला रिअल मध्ये हे आहे म्हणून. शेतकरी मित्रांनो, हा आहे. आता आपण ह्याला रामा ॲग्रोटेकचा ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी, रूट मॅजिक आणि मायक्रोचिलेटेड असा डोस देणार आहे. हा बघितला आपण व्हिडिओ. हे औषध आपण व्हिडिओ 14 जूनला शूट केला सर. 14 जूनला. रिझल्ट दिसतोय. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण 14 म्हणजे इतकं 14 ह्या वर्षीचा उन्हाळा शूट केलेला आहे आणि त्याच्यानंतर 14 दिवसांनी आपण त्यांचा व्हिडिओ काढला होता आणि ते बी पाऊस पडायच्या अगोदर. पाऊस पडायच्या अगोदर. पाऊस पडल्यावर तर तो ऊस सुधारतो 100%, त्याच्यात दुमत नाही. पण पाऊस पडायच्या अगोदर पूर्णपणे जळालेला होता. त्या दिवशी त्याला आपण रामा ॲग्रोटेकचं ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी, रूट मॅजिक आणि मायक्रोचिलेटेड सोडलेलं होतं. त्याच्यानंतर आज बरोबर 28 जून आहे. 14 दिवसामध्ये ऊसामध्ये झालेला बदल अशा पद्धतीने आहे. ऊस हळूहळू चांगला पूर्वपदावर. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, ह्या पद्धतीने रिअलिटी जर तुम्हाला दाखवायची झाली तर ही रिअलिटी तुम्हाला दाखवली. कारण एक गोष्ट आहे की सांगणं आणि समक्ष करून दाखवणं यात बदल आहे. म्हणून तर रामा ॲग्रोटेक नेहमीच म्हणतं, राम आहे तो कमाल आहे, राम आहे तो कमाल आहे. मग अशा पद्धतीने रामाने 100%च कमाल करून दाखवलेली आहे. आता हे पण आपण बघू शकतो की ह्यांच्या ऊसामध्ये जाडी, ह्याच्या कांडीतलं अंतर, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि जळालेला ऊस अशा पद्धतीने येऊ शकतो. हे म्हणजे काय म्हणायचं त्याला की न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने ह्या ऊसामध्ये बदल झालेला आहे. आता हा जो बदल झालेला आहे हे आपण थोडक्यात शेतकऱ्यांकडनंच ऐकून घेऊ. सिच्युएशन काय झाली होती थोडीशी आम्हाला सांगताल का? आपण ह्याची 5 फेब्रुवारीची लागवड केलेली होती ऊसाची. 5 फेब्रुवारी लागवड. 5 फेब्रुवारीची. म्हणजे ह्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये डाळिंब होतं आणि डाळिंब काढल्यानंतर आपण 5 फेब्रुवारीला ऊसाची लागवड केलेली होती. परंतु ह्या वर्षीचा उन्हाळा इतका तीव्र होता की त्याच्यामुळं अक्षरशः, आणि त्यात माझं नियोजन असं फसलं की मी 2 एकर पूर्ण लागण केली आणि बाकीचं वरती पेरू माझ्याकडे 1.5-2 एकर आहे
आणि मग पाण्याचं बाग जागवायची का ऊस जागवायचं ह्या परिस्थितीमध्ये असताना मग मी ऊस सोडून दिला. 2 महिने अक्षरशः ऊसाला पाणी दिलेलं नाही. पूर्ण येता जाता आता आमचे मित्रच आहेत अनिल देवकाते, त्यांनी सुरुवातीपासून पाहिलेलं आहे. आता बघा की देवकाते साहेब हा. ह्यांचे मित्र आहेत आणि ह्यांच्या प्लॉटवरती देवकाते साहेब बऱ्यापैकी येतात. देवकाते साहेब ह्यांचा प्लॉट म्हणजे धरण्यासारखा होता का आता सोडून दिले मी अक्षरशः गुरांना दिलेला होता सर. तिथला वरचा ऊस आहे ना गुरावाला घेऊन जावं म्हणलं होतं. म्हणजे बघा फुकट घेऊन जावं म्हणलं होतं कारण जळलेलं होतं. म्हणलं इथं जळलेलं आहे ऊस, आता हे तोडून कुठं टाकायचं, पदर बनवून लावावं लागेल. त्याच्यापेक्षा म्हणलं जनावरांना आपण ते ऊस दिलेला होता आणि परत नंतर वाटलं की एक तुकडं तोडून नेलं होतं आणि मग परत मग काय केलं आपण म्हणलं ठीक आहे हे ऊसाला आपण काय करू रामा ॲग्रोटेक आता दुसरी एक वापरून गोष्ट मी बाजू सांगतो की मी साहेबांच्या सान्निध्यात गेल्यामुळं मला साहेबांनी काय केलेलं आहे की म्हणले सर तुम्ही शेती बी करता. मग मी म्हणलं सर ठीक आहे, मी पाठीमागच्या 2-3 वर्षापासून आपण ही उत्पादने वापरतोय आणि ह्याचा जबरदस्त रिझल्ट मला मिळालेला आहे. त्याच्यामुळे मला निश्चितच आपल्याला काम करण्यास काही हरकत नाही. म्हणून मी आता आपल्या काटेवाडी कनेरी परिसरामध्ये यांची डीलरशिप घेतलेली आहे आणि ह्याचा म्हणजे रिझल्ट घेतल्यावरच मी त्याच्याकडे वळलेलो आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की मला स्वतःला त्याची खात्री आली. शेलार साहेब आपल्या सानिध्यात आले, त्यांनी आपले रिझल्ट बघितल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपला ऊस पण एवढा जळलेला आहे तरी सुद्धा तो येऊ शकतो. मग त्याला आपण डबल डोस डबल डोस कॉम्बो केला आपण. ज्ञानशक्ती प्लस बायोसमृद्धी सोडलं त्याच्यामध्ये. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या टायमिंगला कोणता कॉम्बिनेशन करून दिलं पाहिजे हे पण जर तुमच्या लक्षात आलं तर 100% या ऊसामध्ये अशा पद्धतीचा बदल होऊ 100%. हे समोरच आहे, सोडलेलं समोरच आहे. कारण की अक्षरशः इतकं म्हणजे ते ऊस बघूच वाटत नव्हतं, इतकी सिच्युएशन बेकार झालेलं होतं. पूर्ण म्हणजे पाचटच झालेलं. तुम्ही ते व्हिडिओ मध्ये बघितले असाल. कुठेतरी कोंबारा म्हणजे आतला कोंबारा हिरवा राहिलेला होता कुठेतरी. कडच फक्त कुठेतरी राहिलेलं नाही तर पूर्ण पाचट झालेलं होतं. आणि त्या ऊसाला एक आपण आता त्या सान्निध्यात गेलोय, डीलरशिप आपण घेतली म्हणून मी सुरुवातीला ज्ञानशक्ती प्लस त्याला बायोसमृद्धी म्हणजे 10 लिटर आपण एकरी सोडलेलं आहे आणि त्याला बाकीचं रूट मॅजिक आणि चिलेटेड मायक्रो चिलेटेड दिलेलं आहे. म्हणजे एकरी 10 लिटर असं 20 लिटर मी 2 एकराला सोडलेले. ती सोडल्यापासून तुम्हाला त्या सोडल्यानंतर 14 दिवसामध्येच मी लगेच शूट केलं. 28 जूनला सॉरी हा बरोबर 28 जूनला लगेच शूट केलं. पहिलं 14 जूनला केलं, नंतर 28 जूनला केलं. तुम्ही पहिल्यांदा मी तुम्हाला शूट काढा म्हणून सांगितलं सुरुवातीला. हो बरोबर आहे. 14 दिवसांनी मी तुम्हाला शूट काढा म्हणून सांगितलं का? मला किती दिवसांनी सांगितलं शूट काढायला? तुम्ही 1 महिन्यानंतर सांगितलेलं होतं. पण मला त्याचा रिझल्ट इतका चांगला दिसला की म्हणलं सरांना मी फोन करायला केलाच नाही. 14 दिवसात त्यांना असा रिझल्ट जाणवला की ह्यांना ती राहवलं नाही. त्यांनी व्हिडिओ काढला आणि मला पाठवला. मी त्यांना म्हणलं सर अजून पाऊस पडायचा आहे, पाऊस पडायच्या अगोदर जर तुमच्या ऊसाला एवढा 14 दिवसात रिझल्ट येत असेल तर रामा ॲग्रोटेक तुम्हाला जे सांगतं किंवा शेतकऱ्यांना सांगतं ते खरं आहे का खोटं आहे? 100% खरं आहे. कारण पाऊस पडला तर ऊसाचे 100% म्हणजे काळुकी येणार, तो वाढणार ही तर निश्चितच आहे. हा नंतर निश्चितच आहे. पण आपल्या औषधावरच पाऊस पडायच्या अगोदरच इतका जबरदस्त रिझल्ट मिळाला म्हणून मी ते अक्षरशः शूट केला आणि तुम्हाला पाठवला. साहेब आपण अशा पद्धतीने डोस सोडलेला आहे आणि 14 दिवसात इतका बदल झालेला आहे. आता मला एक गोष्ट सांगा देवका साहेब, शेतकरी मित्रांनो बघा म्हणजे तुम्हाला एकाच बेटापाशी आपण दाखवलाय ऊसाचा पार्ट नाही. आपल्याला इकडे पण बघू शकतो. एवढ्या पद्धतीने ऊसामध्ये बदल झालाय. नाही या की हे बघा ऊसाची कंडिशन, ही फुटव्यांची संख्या, ऊसाचा ग्रोथ आणि ज्या ऊसाला अजिबातच पाचट राहिलेल्या ऊसामध्ये जर आपण अशा पद्धतीने रामा ॲग्रोटेक बदल करून देत असेल तर देवका साहेब काय म्हणायचं तुम्हाला त्या म्हणजे एवढा जो फरक झालाय? एक नंबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या 4 दिवसामध्ये साहेब बांधणी केलेली आहे. 1 ग्रॅम केमिकल वापरणार नाही. 110 पिशवी कोंबड खत वापरून आपण ह्याची आता बांधणी केलेली आहे. म्हणजे 2 एकराला 110 पिशवी कोंबड खत वापरलेली आहे आपण. मित्रांनो युरिया दाणेदार मधलं अजिबात नाही, एक चिमट नाही पूर्ण. शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचंय की आम्ही जे सांगतो लोकांना की फक्त आणि फक्त रामा ॲग्रोटेक वरती पीक येतं आणि कसलं पीक येतं जे जळलेलं पूर्ण जळलंय अशा पद्धतीचं पीक आम्ही आणून दाखवू शकतो. कशावरती? फक्त आणि फक्त रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनावरती. 100% कारण की याची का आमच्यासाठी सांगताय की देवका साहेब तुम्ही आता ह्यांचे मित्र आहे, तुम्हाला ह्यांनी काय युरिया दाणेदार काय टाकलेलं? मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार म्हणजे फर्टिलायझर खत आणण्यापासून मी त्यांच्या सोबत आहे. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो पैसे देणं घेणं हे सगळं मला माहिती आहे. सगळं त्याच्यामुळं ऊसाची लहानपणापासूनची कंडिशन, सगळी जळलेली कंडिशन, चांगली झालेली कंडिशन, होल घेण्यापासून आम्ही त्याच्यामुळं हो का आता आपण स्वतः म्हणजे अनुभवलंय.
मग आपण लोकांना सांगतोय की आपण सेंद्रिय शेतीकडे वळा, मग त्याची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे ना. म्हणून ह्याच्यामध्ये 1 ग्रॅम सुद्धा मी कुठलं केमिकल वापरलं नाही. युरियाचा एक चिमटभर बी वापरले नाही. आता कोंबड खताचे 110 पिशव्या 2 एकराला वापरलेल्या आहेत आणि त्याच्यावरच ऊसाची बांधणी केलेली आहे. म्हणजे शेतकरी हा, गेल्या मित्रांनो, 4 50 दिवसामध्ये. 55 पिशवी एका एकराला त्यांनी फक्त कोंबड खत कोंबड घातलेलं आहे. आणि पहिलं सुरुवातीला ज्यावेळेस कांडी दाबली त्यावेळेस काय टाकले का? नाही. अजिबात काही टाकलं नाही. मला पूर्णपणे आपल्या रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनावर ऊस आणायचा आहे, कारण मला ह्या भागामध्ये मी काम करतोय आता. म्हणजे मी लोकांना दाखवू शकतो लोकांना मला सांगायचंय की अशा पद्धतीने ऊस येऊ शकतो न केमिकल वापरता. ह्याच्यासाठी मी त्या पद्धतीने ऊसाचं नियोजन पूर्ण लावलेलं आहे. आणि इथून पुढे तर आता आपण कंटिन्यू स्पेशल सोडणार आहे. आणि त्याचा आता ऊस स्पेशलची ह्याला आता सुरुवात होणार आहे. सुरुवात होणार आहे. तोपर्यंत हा. कांड्याची संख्या बिंक्या चांगल्यापैकी हो. झालेली आहे. आणि आपले ऊस स्पेशल तर कमीत कमी एका महिन्याला 4 कांड्या 5 कांड्या 6 कांड्या वाढवतं 5-6 कांड्या, पण आम्ही सांगतो फक्त 4च कांड्या. शेतकरी मित्रांना एवढं 5-5 6-6 कांड्या सांगितल्यावर लोक आमच्याकडे 5-6 हो. आम्ही सांगतो 4च वाढते. बरोबर आहे. पण वाढल्या तुमच्या 5 तर आनंद. आनंद आहे. आणि आपण हे पण बघू शकतो की आताची सिच्युएशन आपण ऊसाची आणि आपण 1 महिन्यानंतर ह्या ऊसाची सिच्युएशन आपण बघू. हो. आताच्या कांड्या पण आपल्याला माहिती आहेत किती येत्या, आणि आपण तुम्हाला 1 महिन्यानंतर कांड्या पण दाखवू. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने जैविक काळाची गरज आहे असं म्हणतो, त्याच पद्धतीने ह्यांनी पूर्ण शेड्यूल वापरून रामा ॲग्रोटेकचं कसलंही केमिकल न टाकता आपला हा ऊस त्यांनी आपल्या रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनावरती आणलेला आहे. आणि हा ऊस कोणाला पाहायचा असेल तर कनेरी या ठिकाणी, मारुतीचं मंदिर कनेरीच्या त्या ठिकाणी अलीकडे कॅनल काय तळ आहे, त्या तळ्याच्या खालच्याच बाजूला निलेश शेलार सरांचा ऊस आहे. हा ऊस कोणी येऊन बघू शकतं. आता त्यांच्या इथून जाणं येणार आहे, हा रोडच आहे, हा रोडच आहे. रोड जाणं येणार लोकांना पण माहिती आहे. पाहिलेले कुठल्याही शेतकरी आणि कुठल्याही शेतकऱ्याला. आणि सगळ्यात महत्वाचे साहेब आणखीन एक गोष्ट की फेब्रुवारी मध्ये लागवड केली असल्यामुळे आणि परत पाणी कमी पडल्यामुळे महत्वाचं म्हणजे ह्याला बांधणी सुद्धा, नळी सुद्धा मारली नाही. डायरेक्ट बांधणीच म्हणजे डायरेक्ट बांधणीच केली कोंबड खतावरती. कारण आता पाऊस बी पडतोय आणि बाकीचं जे उन्हाळा बेकार असल्यामुळे परत आपल्याला नळी मारता आली नाही, काय नाही. फक्त एक सुरुवातीला रेग आपण मारलेली होती. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचंय की आपल्या सर्व रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्ट वरती तुमचं उत्पादन येऊ शकतं आणि ते पण चांगल्या पद्धतीने. आता तुम्ही ऊसाला तर वापरताच आहे, अजून कशाला वापरताय तुम्ही? आता मी पेरूला वापरतोय, पाठीमागं आपण डाळिंबीला वापरत होतो, पपईला वापरत होतो. आता ह्यांचं म्हणजे गेल्या गुजरात 2-3 वर्षापासून मी आपल्या गाडगे साहेबांच्या माध्यमातून आपण ते प्रोडक्ट वापरलेले आहेत. त्याचा अनुभव चांगला घेतलेला आहे. रिझल्ट चांगला असल्यामुळे मी ऊसाला आता कंटिन्यू चालू केलेला आहे. आता ज्या ऊसांना पाणी ती पण ऊस असे झालेत, आणि आपला तर बिगर पाण्याचा ऊस अशा पद्धतीने आलेला आहे. त्याच्यामुळे लोकांना रिझल्ट आपण सांगायची गरज नाही. जे लोक तुमच्या इथून गेले त्या लोकांना 100% माहिती आहे. 100% माहिती आहे. आणि आता जी आपला आता उलट मला येताना लोक सांगत होते तुम्ही बांधणी करताय नुसतं कोंबड खत न वापरता बाकीचं भेसळ डोस भरा. नाही भरा, सजेशन देत होते की भरा, एकतर दिवस कमी आहेत, एकतर तुमची लागवडच उशीर आहे, पण तुम्ही वापरा काय. पण मी त्यांना स्पष्ट म्हणजे सांगितलेलं होतं, हो का मी तुम्हाला 100% आता तुम्ही ऊस गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की म्हणजे एकरामध्ये आपण किती उत्पादन काढलेलं. म्हणजे पाणी कमी पडलेलं असून सुद्धा ऊस पूर्ण पाचट झालेला होता, जळलेला होता, सोडून द्यायचा म्हणजे काहीच राहिलं नव्हतं, पूर्ण ऊसाचा खकाना झालेला होता साहेब. नाही आता हे आपण शेतकऱ्यांना दाखवलंय की कशा पद्धतीचा ऊस होता. हे आता शेतकरी बघतील, आपल्याला कॉल पण करतील, ज्यांना खरंच आपल्या ह्या पिकामध्ये, ऊसाच्या पिकामध्ये, असं नाही की फक्त ऊसच आहे, आपल्याकडं कोणतंही पीक आणि कोणत्याही अवस्थेतलं असू द्या, त्या पिकावरती त्या अवस्थेमध्ये आपण आपलं रामा ॲग्रोटेकचं उत्पादन त्यांना देऊ शकतो. फक्त तुमचं एकदा पीक आम्ही बघितलं की कसं कॉम्बिनेशन करायचंय हे आम्हाला माहिती आहे, ते कॉम्बिनेशन आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि तुमच्याही पिकामध्ये असाच पद्धतीचा आमूलाग्र बदल आम्ही तुम्हाला घडवून देऊ, ही मात्र तुम्हाला नक्की गॅरंटी देऊ. आणि या कनेरी आणि काटेवाडी ह्या परिसरामध्ये ज्याला कोणाला अशा पद्धतीचं उत्पादन घ्यायचं आहे, ज्यांना कोणाला रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरायचे आहेत, तर त्यांनी निलेश शेलार सरांना यांना कॉन्टॅक्ट करावं. शेलार सर, तुमचा मोबाईल नंबर बी सांगा आमच्या शेतकऱ्यांना. माझा मोबाईल नंबर आहे 9689890975. तुम्ही मला कधीही फोन करा, मी 100% तुम्हाला अवेलेबल आहे. 100% तुमच्या प्लॉटवरती येऊन व्हिजिट देऊन तुम्हाला तुमच्या मनाचं समाधान केलं जाईल आणि मग प्रॉडक्ट तुम्हाला दिली जातील. तर शेतकरी मित्रांनो, आपण हा आता एवढा ऊस बघितलेला आहे, तुम्ही पाठीमागचे सिच्युएशन पण बघितलेले आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला आपण 1 महिन्यानंतर ह्याच ऊसाचं आपण शूटिंग घेऊ आणि हाच एपिसोड तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवू महिन्यामध्ये. तोपर्यंत
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.